महिना परिश्रमाच्या फळांच्या भाग्यातून लाभप्राप्तीच्या वृषभ राशीच्या मंडळींनो, एक प्रामाणिक प्रश्न विचारू का? तुम्ही खूप काही सहन करतात, परंतु एकदा का मर्यादा ओलांडली की पूर्णपणे बदलता, बरोबर ना? जून 2026 मध्ये तुमची ही सहनशक्ती आणि स्थिरता तुमचं भाग्य उघडणार आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं स्वागत करते. आपण जून 2026 या महिन्याचं राशी भविष्य बघत आहोत. आज आपण वृषभ राशीसाठी हा महिना कसा असेल यावर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे. या महिन्यात टाळावयाच्या चुका व विविध दृष्टीने या महिन्यात तुमच्यासाठी असलेला स्कोअर मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने पत्रिकेत घडणारा विपरीत राजयोग आणि राजयोग घेऊन येणारा हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला सकारात्मक करणार आहे. तुम्ही शांत परंतु प्रबळ होणार आहात. तुम्ही प्रेमळ असाल तर त्यासोबतच व्यवहारी देखील असणार आहात. तसंच तुम्ही एकदा घेतलेला निर्णय त्याला शेवटपर्यंत घेऊन जाणार आहात. तुम्ही वादळात देखील हलत नाही. एखाद्या झाडासारखे तुम्ही स्थिर राहतात. तुमची मुळं जमिनीत घट्ट रोवलेली असतात. वृषभ राशीचे जातक स्लो असले तरी मजबूत असतात. सातत्य ही तुमची सगळ्यात मोठी शक्ती असते. या महिन्यात तुम्हाला एक छान सूत्र देते, ते म्हणजे तुम्ही आपला कम्फर्ट झोन सोडा, ग्रोथ झोनमध्ये या. कारण तुम्ही नेहमी सुरक्षित खेळत असतात, परंतु जूनमध्ये रिस्क घ्यायला हरकत नाही. कारण ग्रह तुमच्यासाठी सकारात्मक झालेले आहे. ते तुम्हाला अवॉर्ड देणार आहे, रिवॉर्ड देणार आहे. साहजिकच या गोष्टीचा तुमच्या व्यक्तिमत्वावर अत्यंत सकारात्मक परिणाम होईल. या काळाचा लाभ घ्या. वृषभ राशीच्या मंडळींनो, 5 गोष्टी प्रामुख्याने टाळा. त्यातील पहिली बाब म्हणजे हट्टीपणा सोडा, तो फार घातक असतो. दुसरी बाब म्हणजे नाविन्याला विरोध करू नका. तिसरी बाब म्हणजे नात्यामध्ये सकारात्मकता ठेवा. उत्तम आयुष्यासाठी नातेसंबंध सुदृढ असणं अत्यंत आवश्यक असतं. चौथी बाब म्हणजे आपल्या खर्चाकडे लक्ष ठेवा. अवास्तव किंवा चुकीचं खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. 5वी बाब म्हणजे आळसाला स्वतःपासून 4 हात लांब ठेवा. या 5 गोष्टींची तुम्ही काळजी घेतल्यास हा महिना तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने तुमचे राशी स्वामी शुक्रदेव स्वतः धनस्थानात विराजमान आहेत. विशेष बाब म्हणजे धनेश देखील तिथे आहे. तुमच्या धनस्थानात लक्ष्मीनारायण योग निर्माण झालेला आहे, जो तुमचे राशी स्वामी आणि पंचमेश यांनी निर्माण केला. त्यामुळे साहजिकच पैसा येईल, त्यासोबत खर्च वाढेल, कुटुंबात स्थैर्य असेल. मात्र तुमचा हट्टी स्वभाव टाळा. वाणी गोड ठेवा, कारण तुम्ही जे बोलता ते लोक लक्ष देऊन ऐकत असतात, हे लक्षात घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने या काळात तुम्हाला परिश्रमाचं फळ मिळणार आहे. तसंही केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही. आज नाही तर उद्या त्याचं फळ नक्कीच मिळतं. ते फळ प्राप्त करण्याचा हा कालखंड आहे. सोबत लहान मोठे प्रवास घडून येणार आहेत, जे तुमच्यासाठी लाभदायक असतील. या काळाचा उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने या काळात वृषभ जातकांसाठी वास्तू सौख्य उत्तम आहे. आईला तुम्ही योग्य वेळ द्या. तिचे आशीर्वाद तुम्हाला प्रबळ बनवत असतात. काही जातक वाहन घेण्याच्या संदर्भात विचार करू शकतात. या सर्व दृष्टीने हा काळ सकारात्मक म्हणता येईल. या काळाचा लाभ घ्या. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने प्रेमात स्थैर्य असेल. फक्त इगो निर्माण होऊ देऊ नका. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवायला हवं. शैक्षणिक यश मिळवायचं असेल तर परिश्रमाला पर्याय नाही, ही बाब लक्षात घ्या. तरीसुद्धा अभ्यासात उत्तम प्रगती घडून येण्याच्या दिसत आहे. विवाह इच्छुकांसाठी हळू परंतु थेट प्रोग्रेस होताना दिसत आहे. विवाहित जोडप्याच्या दृष्टीने तुमच्यात समजूतदारपणा असेल तर खूप शांतता निर्माण होते. दोघांची प्रगती होत असते. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ उत्तम आहे. लाभ करून घ्या. वृषभ मंडळीसाठी एक प्रश्न: तुम्ही एखादा बदल पटकन स्वीकारता की वेळ घेता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने वृषभ जातकांना या काळात आरोग्य संबंधित काही समस्यांचा सामना करावा लागेल.
विशेषतः वजन वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थकवा जाणवू शकतो. काही जातकांना घशाशी संबंधित त्रास होऊ शकतो. त्या दृष्टीने स्वतःची योग्य काळजी घ्या. योग, प्राणायाम, ध्यानधारणा या गोष्टींची सवय लावून घ्या. या काळात आवश्यक असेल तरी तुम्ही कर्जाचा विचार करू नका. त्यासाठी हा काळ योग्य नाही. शत्रू शांत दिसतील परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना कमी देखील लेखू नका. स्पर्धेत तुम्हाला यश मिळणार आहे, मात्र त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न अवश्य करा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे वृषभ जातक नोकरी करत आहेत त्यांना या काळात स्थिरतेचा अनुभव प्राप्त होईल. पात्र असलेल्या जातकांना प्रमोशन हळूहळू परंतु थेट प्राप्त होईल. व्यावसायिक जातकांनी लॉंग टर्म प्लॅनिंग करावं. ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. पार्टनरशिपमध्ये विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा असतो. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या आघाड्यांवर हा महिना लाभदायक आहे. या काळाचा उपयोग करून घ्या. आपल्या पुराणांनुसार भगवान शिवांचं वाहन म्हणजे नंदी होय. तर नंदी नेहमी शांत असतो, स्थिर असतो, भगवान शिवांच्या भक्तीमध्ये असतो. मात्र जेव्हा धर्मावर संकट येतं तेव्हा हाच नंदी शक्तिशाली बनतो. वृषभ रास तशीच आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शांततेचा, समाधानाचा आहे. तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवा. महिला वर्गांच्या दृष्टीने हा काळ स्वतःला ओळखण्याचा आहे. तुम्ही आपल्या कुटुंबासाठी खूप काही करता, पण आता स्वतःसाठी देखील उभं राहा. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने वृषभ जातकांसाठी अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशीस्वामी शुक्रदेव धनस्थानात विराजमान असून लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण करीत आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो. तसंच भाग्येश लाभात, लाभेश धनात हा देखील एक अत्यंत वेगळा योग तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे, ज्यामुळे तुम्हाला भाग्याने लाभ प्राप्त होईल. लाभ संचित धनामध्ये परावर्तित होईल. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मंगळ ग्रह तुमच्यासाठी विपरीत राजयोग निर्माण करीत आहे. थोडक्यात अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे. त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. पुरेपूर लाभ घ्या. कर्माच्या दृष्टीने वृषभ राशीच्या दशम स्थानात राहू ग्रह विराजमान आहे, जो अत्यंत कर्मप्रधान ग्रह मानला जातो. एखादी गोष्ट मिळेपर्यंत सातत्याने प्रयत्न करणं हा राहूचा धर्म आहे. त्यामुळे अर्थातच वृषभ जातक या काळात त्या दृष्टीने परिश्रम करणार आहेत. ते तुमच्यासाठी लाभदायक देखील राहील. परिस्थिती ही संयम तपासत असते. लोक म्हणतात की तुम्ही खूप हळू काम करतात, मात्र लक्षात ठेवा, हळू केलेलं काम हे स्थिर आणि परफेक्ट असतं. एखादा शेतकरी रोज झाडांना पाणी देतो. हळूहळू एक दिवस ते झाड मोठं होतं. वृषभ रास अगदी तशीच आहे, स्थिर आणि चिकाटी असलेली. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने तुमच्या लाभस्थानात शनिदेव विराजमान आहे. उपचय स्थान असल्यामुळे ते शनिदेवांना विशेषत्वाने मानवतं. शनिदेव जेव्हा देतात तेव्हा ते थेट देतात. त्यानुसार केलेल्या परिश्रमाचं फळ तुम्हाला प्राप्त होईल. आर्थिक लाभ प्राप्त होईल. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेशगमन या दृष्टीने तुम्ही घरावर, सुखसोयीवर खर्च कराल. या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण होत आहे. काही जातकांसाठी परदेशगमनाचे योग निर्माण होत आहे. अचानक एखाद्या दिवशी तुम्ही प्रवासाचं नियोजन कराल. पटकन तुम्ही प्रवासाला देखील निघाल. म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. वृषभ मंडळींनो, सध्या तुम्ही कोणत्या गोलवर काम करीत आहात? तुमचं ध्येय काय? उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आता आपण या महिन्यातील तुमचा स्कोर पाहणार आहोत. तुमच्यासाठी हा महिना पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये 10 पैकी किती गुण तुम्हाला मिळत आहेत? तर पैशाच्या दृष्टीने जून महिन्यात 10 पैकी 7 गुण तुम्हाला देत आहे. प्रेमाच्या दृष्टीने 10 पैकी 8 गुण, करिअरच्या दृष्टीने यामध्ये तुम्हाला 10 पैकी 8 गुण प्राप्त होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता तुम्हाला 10 पैकी 6 गुण मिळत आहेत. अर्थात आरोग्याची तुम्हाला थोडी अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. कुटुंब आणि कौटुंबिक सौख्य या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी 9 गुण प्राप्त होत आहेत. दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो, त्यानंतर रात्र होते, म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस, जे निसर्गाचं चक्र आहे
हे चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे. येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो. काही दिवस शुभ तर काही दिवस हे तणावाचे जातात. हे सर्व आपण चंद्राच्या गोचरवरून बघत असतो. या दृष्टीने वृषभ राशीसाठी या जून महिन्यातील 6, 15 आणि 23 हे दिवस शुभ, तर 2, 13 आणि 21 हे दिवस तणावाचे, संघर्षाचे राहतील. हे लक्षात घेऊन या महिन्यातील कामांचं नियोजन करा. उपायांच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांनी शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करावी. पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचं दान करावं. ओम शुक्राय नमहा या मंत्राचा जप करावा. शुभ परिणाम प्राप्त होतील. वृषभ राशीसाठी हेमेटाईट हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. आर्थिक अस्थिरता, नात्यांमध्ये तणाव अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट अत्यंत लाभदायक राहील. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते मागवू शकता. ब्रेसलेटसोबत आपण ते धारण कसं करावं याचा शास्त्रोक्त विधी ॲक्टिवेशन कार्ड देत असतो. या कार्डवर ब्रेसलेट ठेवून त्याला तुम्ही ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं. आणि हो, सोबतच डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण बुकिंग करावे. वृषभ मंडळी, तुमची ताकद ही तुमची शांतता आहे. तुम्ही हळू चालतात परंतु मागे कधीच फिरत नाही. तुमचा हाच स्वभाव या महिन्यात तुमच्या कामी येणार आहे. हे चॅनल केवळ भविष्य सांगत नाही तर तुमच्या आयुष्याला दिशा देतं. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.